आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. काय सर्व आज आमचं सर्व उद्ध्वस्त झालेले, बोलण्यासारखे शब्द नाहीत आमच्याकडे. दादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी. निश्चितच त्यांचे या ठिकाणी अश्रू दाटून आलेले आहेत आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी दिलीपराव शिंदे आहेत. कसं बघताय या दुःखद घटना? नाही, ही घटना सगळ्यांनाच उद्ध्वस्त करणारी आहे, परंतु आता जिल्हाध्यक्ष जे बोलले त्यांनी दादांकडून उभारी घ्यायची, उमेद घ्यायची जी शिकवण दादांनी दिली, किती तुम्ही संकट तुमच्यावर येऊ द्या, त्या संकटातून उभारी घेऊन झेप घेण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. ही शिकवण जी दादांनी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या घालून दिली, ती सगळ्यांनी आचरणात आणण्याची आज गरज आहे. आणि दादांच्या जाणे तर माझी तर राजकीय करता अजित दादांपासून सुरू झाली. खऱ्या अर्थाने संगमनेरातून मला हात धरून मला पुण्याला नेलं, विधानसभेला मला उभं केलं. पुढं काही कालावधी आम्ही राजकीयापासून बाजूला झालो, पण दादांनी कधी ती त्यावेळची भूमिका, त्यांचं जे मन होतं ते काही बदलून दिलं नाही. आणि दादांच्या विश्वासावर कुणाला आम्ही काही शब्द देत होतो ते पुरे करीत होतो, कारण दादांची खात्री होती की एकदा हा म्हणले की शब्द पुरा करणार. आणि आज तर अशी वेळ आली आहे का मी असंच म्हणेल की महाराष्ट्रातील हजारो तरुणांचं ज्यांचं दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं स्वप्न होतं आणि राजकीय चळवळीत भाग घेऊन उभारी घ्यायची तयारी होती, त्यांच्या हजारो तरुणांचं स्वप्न आज भंग झालंय. त्यांचं राजकीय भविष्यकाळ संपल्याचं त्यांना वाटत असेल तरी दादांची जाणीव ठेवून त्यांनी परत उभं राहावं असं सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करेल. उत्स्फूर्त बंद आज महाराष्ट्रात सगळीकडे होतो. मला खात्री आहे की संगमनेर सुद्धा सगळं आज बंद राहील आणि ती दादांना आदरांजली ठरावी अशी भावना आपण व्यक्त करतो. नवीन सगळ्या कार्यकर्त्यांनी एक नवी उमेद, जिद्द धरून पुन्हा जिद्दीने उभं राहावं असं आपण सगळ्याला म्हणू शकतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझ्या व्यक्तिशः परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि हजारो वंचित तरुणांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. निश्चितच महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते बेचव आणि आळणी होतंय की काय, अशी शंका या निधनानं सर्व पक्षीयांकडून व्यक्त होते. काही युवकही आपल्या समोर आहे. कसं बघताय दादांचे? महाराष्ट्राने आज एक रोखठोक बोलणारा नेता गमावला. आम्ही निशब्द आहोत. मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काय सर्वसामान्य आपल्या काय भावना आहे? खर तर एक उत्तम प्रशासक, महाराष्ट्राने घरातला व्यक्ती गेल्यानंतर जसं दुःख होतंय तसं संपूर्ण महाराष्ट्र त्या निमित्ताने हळहळलाय. आणि कपिल भाऊ पवार असतील किंवा आमचे जनभाऊ आयर असतील यांच्या माध्यमातून आम्हाला एक मोठा आधार होता की सरकारमधील सर्वोच्च व्यक्ती म्हणून अजितदादांकडे कुठलंही काम जे काही असेल तर ते यांच्या माध्यमातून घेऊन गेलं तर ते होईल अशी खात्री होती. परंतु आता हे सगळंच जे काही आहे हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अजितदादांच्या जाण्याने सर्वच आमचा मित्र परिवार जो काही आहे तो दुःखी झालेला आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपली काय? दादा गेल्याने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच कार्यकर्ते हळहळीत झाले. निशब्द दादाची गेल्याने पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रथमतः संगमनेर सेवा समितीच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. प्रशासनावरचा एक अंकुश आणि सर्वसामान्य तरुण नेतृत्वाचा आदर्श नेता म्हणून आज आपल्यातून निघून गेला आणि एक राजकारणातील, समाजकारणातील एक पोकळी निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये सर्व काही उद्ध्वस्त होतोय काय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे न बोलता दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर,
फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.